कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल प्रस्तुत दरवर्षीप्रमाणे खास यंदाही भव्य दिव्य किल्ले स्पर्धा। ज्या प्रकारे तो चंद्रही सूर्यामुळे तेजस्वी होतो, काहीसं तसंच महाराष्ट्र आजही तेजोमय आहे, ते महाराजांच्या गडकिल्ल्यामुळे। तर चला मग दिवाळीच्या या मुहूर्तावर महाराष्ट्राच्या या दैदिप्यमान इतिहासाला उजाळा देऊ। कला क्रीडा मित्र मंडळ भटवाडी यांच्यातर्फे मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आम्ही या वर्षी विशाळगड हा किल्ला केला आहे। आम्ही हा किल्ला करताना माती, दगड तसेच सजावटीसाठी वेली, शेवाळ, रुजवण अशा पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर केला आहे। किल्ल्यात कुठेही प्लास्टिकचा वापर केला गेला नाही। किल्ले विशाळगड हा नावाप्रमाणेच विशाल किल्ला आहे। हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस 76 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे। सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि कोकण सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरांवर किल्ले विशाळगड उभा आहे। हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील शाहूवाडी तालुक्यात आहे। सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेल्या या किल्ल्याला नैसर्गिकरित्या दुर्गमतेचे कवच लाभले आहे। गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3500 फूट उंच आहे व त्याचा विस्तार सुमारे 20 एकराहून अधिक क्षेत्रफळावर पसरलेला आहे। हा किल्ला घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला आहे। अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षीदार असलेला आणि राजधानी लाभलेला किल्ले विशाळगड उर्फ खेळणा याची आजची अवस्था उद्विग्न करणारी आहे। छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी शेकडो वर्षे निद्रिस्त असलेल्या समाजामध्ये गुलामगिरी विरुद्ध लढण्याची चाड निर्माण केली। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या पवित्र भारतभूमीमधला एक सोनेरी अध्याय। कोंडाजी फर्जत, नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर, मुरारबाजी देशपांडे, बाजी पासनकर, बहिर्जी नाईक आणि असंख्य ज्ञात आणि अज्ञात मावळ्यांनी या स्वराज्यासाठी आपले रक्त सांडले। लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असे म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांधक आणि 300 मावळ्यांनी आपल्या स्वराज्य निष्ठेने पावनखिंड अजरामर केली। पावनखिंडीत लढली गेलेली ही लढाई भारतातील संस्कृतीच्या जीवन